आठवड्यातनं फक्त एकच लेक्चर घेईन मी. ओके, जेणेकरून तुम्हाला मे महिना एन्जॉय करायला वेळ भेटेल. ओके, जून पासून आपले काय होतील, रेग्युलर 3 लेक्चर आठवड्यातनं चालू होतील. ओके, तर पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, तर सर्कल बद्दल बघणार, म्हणजे जॉमेट्री, भूमिती म्हणतो तो आपण काय करतो, स्टार्टिंगला करतो. माझी स्क्रीन सगळ्यांना दिसते? स्क्रीन सगळ्यांना दिसते? ओके ओके. तर आपण सगळं बेसिक पासून बघणार आहोत आणि आपला उद्देश काय असणार आहे, स्कॉलरशिप फक्त टार्गेट नाही करायचं. तर मी मागे सांगितल्याप्रमाणे काय असायला पाहिजे सांगा, सर्कल आपण शिकलो की सर्कलशी रिलेटेड कुठल्याही एक्झाम मध्ये आपण शिकल्यावर असेल प्रॉब्लेम, प्रश्न विचारला तर तो मला सोडवता यायला पाहिजे. म्हणजे फक्त स्कॉलरशिपसाठी आपण काय करणार नाही, आपलं ध्येय मर्यादित ठेवणार नाहीये. ओके, सर्कलशी रिलेटेड कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक पुस्तक पण बहुतेक बरं मागच्या वेळेस सुचवलेलं, कुठलं सुचवलेलं सांगा? आरडी शर्मा. घेतलंय का सगळ्यांनी? हो, घेतलंय. ओके, इव्हन तुम्ही 7वीचं पण घ्या आणि 8वीचं पण घ्या, कारण आपण 8वी लेवल पर्यंत पण जाणार आहोत. ओके, त्यामुळे किंमत 8वीचं पण घेऊन टाका, कारण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडेसे वरच्या लेवलचे क्वेश्चन भेटतील सर्कलवर आधारित. ओके, त्याची किंमत काय होती मी बघितली नाही, आरडी शर्माची किंमत काय आहे 7वीच्या? 7वीचं काय? किती आहे साधारण? हॅलो, चालेल, बघितली कोणी घेतलं? 505 आहे. मग 7वीचं इनफ आहे. ओके, 8वीच्या नंतर तुम्ही विचार करा 6 महिन्याने घेऊया की नको ते ठरवूया आपण. ओके, पण ते घेतलं तरी चांगलं आहे, कारण पुढच्या वर्षी आपल्याला लागणार आहे. पण त्याच्यातले सुद्धा क्वेश्चन आपण काय सोडू शकू, या लेवलपर्यंत आपण जाणार आहोत. ओके, चालेल, चला आपण स्टार्ट करूया. ओके, ह्याला सगळ्यांना माहिती आहे, ह्याला काय म्हणतो सांगा? सर्कल म्हणतो. सर्कलवर जो मध्ये जर आपण एखादा बिंदू दाखवला त्याला काय म्हणतात सांगा? इथे मध्ये जो असतो त्याला काय म्हणतात? काय म्हणतात त्याला? सर्कल सेंटर म्हणतात. समजा सेंटरवरनं मी काय केलं सांगा, एक लाईन ड्रॉ केली आणि ती सर्कलला टच करते, तर याला काय म्हणतो आपण? रेडियस. रेडियस, किंवा मराठीमध्ये त्याला त्रिज्या म्हणतात. अशा किती त्रिज्या आपण काढू शकतो? इन्फिनाइट. इन्फिनाइट, अगणित. म्हणजे आपल्याला सांगता येणार नाही. सगळ्यांनाच आवाज नाही ते, सगळ्यांना येतोय सर, आवाज येतोय सर. थोड्यांना येत नसेल तर माझा प्रॉब्लेम नाही आहे. ओके, म्हणजे थोड्यांना येत असेल, बहुतेक जणांना येतो म्हणून सांगताय. आता येतोय का? क्लिअर येतोय का? नाही येत अजून? येतोय. ओके, तर आपण काय केलं, सेंटर आणि सर्कलवरचं कुठलंही काय केलं पॉईंट जोडला तर त्याच्यापासून आपल्याला काय मिळते? त्रिज्या मिळते, किंवा त्याला रेडियस म्हणतात. असे आपण किती म्हणू शकतो? इन्फिनाइट काढू शकतो. क्लिअर समजला? आता समजा मी काय केली, ही जी हे आहे ना ती पुढे एक्सटेंड केली, ही त्रिज्या म्हणतो, रेडियस म्हणतो, पुढे एक्सटेंड केली, तर त्याला काय म्हणणार? डायमीटर. जनरली रेडियस हे काय केलं जातं सांगा? आर ने दाखवलं जातं. रेडियस हे काय केलं जातं? आर ने दाखवलं जातं. 2 मिनिट, कोण कोण अजून येत आहे? ओके ओके, रेडियस स्मॉल आर ने दाखवलं जातं, किंवा काही ठिकाणी तुम्हाला कॅपिटल आर पण दिसतं. ओके, मी तुम्हाला सांगितलं रेडियस 3.5 आहे म्हणून सांगितलं, तर त्याची डायमीटर किंवा त्याला आपण व्यास म्हणतो मराठीमध्ये, किती असणार सांगा? 7 असणार. त्याच्यामध्ये याचं रिलेशन काय सांगा? डी इज इक्वल टू काय रिलेशन सांगू शकू आपण? 2r. क्लिअर समजलं? ओके, आता मला सांगा, मी समजा काय केलं सांगा, सर्कलवरचे कुठलेही 2 पॉईंट जोडले तर त्याला काय म्हणतात? सगळं आपण 5वी पासून वगैरे बघणार आहोत, सगळं क्लिअर करत जाणार आहोत. जे माहित आहे ते चांगलंच आहे, रिव्हिजन होईल त्याची, आणि ज्यांना माहित नाही त्यांचं काय होतील सांगा, समजून जाईल त्याला. ओके, त्यामुळे 5वी 4थी पासून आपण जे काय शिकलोय ना वर्ड सर्कल संदर्भात, ते सगळं मी काय करणार आहे, एकदा रिव्हिजन टाईप घेणार आहे. आता समजा सर्कलवर जे 2 पॉईंट आपण जोडले, एक लाईन काढली, लाईन म्हणण्यापेक्षा लाईन सेगमेंट काढली, तर त्याला काय म्हणणार आपण? कॉर्ड म्हणतो. लक्षात येते ना? कॉर्ड म्हणतो. रेडियस ही कॉर्ड असते का? रेडियस ही कॉर्ड असते का? नाही. असते नाही. कॉर्डसाठी काय पाहिजे सांगा? 2 पॉईंट पाहिजेत आपल्याला, सर्कलवरचे 2 पॉईंट पाहिजे. ओके, पण रेडियस मध्ये काय असतं सांगा, की एक पॉईंट असतो तो आपला सेंटर असतो आणि दुसरा पॉईंट सर्कल, ते नाही चालणार. कुठलेही 2 पॉईंट आपल्याला पाहिजे सर्कलवरचे, जेणेकरून आपल्याला काय माहिती? कॉर्डला मराठीमध्ये काय म्हणतात माहिती आहे? जीवा म्हणतात. काय म्हणतात? जीवा म्हणतात. क्लिअर समजलं एवढं? आता मला सांगा, आपण डायमीटर किंवा व्यासाला कॉर्ड म्हणू शकतो का? हो सर.
हो सर. लॉंगेस्ट कॉर्ड. लॉंगेस्ट कॉर्ड. लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ अ सर्कल म्हणजे कुठली असते सांगा? डायमीटर. आता ही आपली डायमीटर आहे का मी काढलेली का नाही? स्ट्रेट वाटते ना, किंवा मी दुसरी काढली? म्हणजे हा, जी बरोबर. कॉर्ड आपल्या सेंटर मधनं जाते त्याला आपण काय म्हणतो? डायमीटर. डायमीटर म्हणतो. क्लिअर समजलं? अ कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ अ सर्कल इज कॉल्ड ॲज अ डायमीटर. म्हणजे जी जिव्हा सेंटरच्या म्हणजे वर्तुळाच्या सेंटर मधनं जातं त्याला आपण काय म्हणतो सांगा? व्यास म्हणतो. क्लिअर समजलं सगळ्यांना? ओके. आणि दुसरं आपण काय बघितलं? हे रिलेशन बघितलं डायमीटर बद्दल. आणि तिसरं आपण डायमीटर बद्दल काय बघितलं सांगा? डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ अ सर्कल. म्हणजे सगळ्यात मोठी जीवा कुठली असते? डायमीटर. तो व्यास असते. एवढं क्लिअर समजलं? येस सर. सगळं समजलं. ओके. तर जनरली काय म्हणतो बघा, याच्यामध्ये जे काय आपल्याला दिसतंय ना त्याला आपण एरिया म्हणतो. आतमध्ये जे दिसते ना, मी लाईन मारतोय पण ही सगळी काय झाली त्याला एरिया म्हणतो. ही कुठलाही समजा तुमचा हॉल आहे बघा, हॉलची आपण एरिया कशी काढतो सांगा? त्याच्यामधला भाग आपण हे बघतो, त्याच्यामध्ये काय आहे याला आपण एरिया म्हणतो. ओके. आता जर सर्कलची एरिया काढायची असेल तर कोणाला माहित आहे का कशी काढतात ती? सर हा. रेडियस इंटू रेडियस. ओके. एरिया किंवा मराठीमध्ये त्याला क्षेत्रफळ म्हणतात. काय म्हणतात सांगा? कसं काढतात? कोणाला माहित आहे का? मी सांगणार आहे, माहित असेल तर बोला. मी सगळं हे करणार आहे. सर पाय इंटू R2. R2 नाही म्हणायचं, R² म्हणायचं. ओके. आरचा वर्ग म्हणजे पाय म्हणजे का? पायची व्हॅल्यू कोणाला माहित आहे किती असते? 3.40. 22/7. किंवा काय लिहायचं सांगा? 3.14. ओके. दोन्ही चालतात आपल्याला. ह्याला आपण काय म्हणतो? कॉन्स्टंट म्हणतो. याची व्हॅल्यू काय असते? समजा आपण इंडियामध्ये पायची व्हॅल्यू 22/7 वापरतो, चायनामध्ये दुसरे वापरतात, USA मध्ये दुसरे. असं होतंय का? असं असतं का? नाही. हा कॉन्स्टंट आहे. पाय म्हटलं की पाय मध्ये संपूर्ण जगामध्ये त्याची व्हॅल्यू आपण हे केलेली आहे 22/7 किंवा 3.14 म्हणतो आपण. तेवढं क्लिअर समजलं? ओके. आता मला काय काढायची सांगा? सर्कलची एरिया काढायची आहे. कशी काढणार? मी समजा तुम्हाला दिलंय रेडियस नाही, मी तुम्हाला समजा डायमीटर दिलं 7 सेंटीमीटर आहे. मी काय दिलंय तुम्हाला? डायमीटर किंवा त्याला आपण काय म्हणतो? व्यास म्हणतो मराठीमध्ये. मी किती काय दिलंय सांगा? 7 दिला. तर त्याच्यावरनं मला काय काढायची आहे सांगा? एरिया ऑफ सर्कल काढायची आहे. कशी काढणार सांगा? मी डायरेक्टली असं लिहू का? पाय इंटू 7² असं लिहू का? नाही. 7 नाही. 22/7. नाही. हे काय लिहू? 22/7 इंटू इंटू 7 स्क्वेअर म्हणजे 7 स्क्वेअर. 49. बरोबर आहे? हा. सगळ्यांना वाटतं बरोबर आहे? आपण काय लिहिलंय? एरिया कशी काढतो म्हणून लिहिलं? सॉरी सर, ते पायर स्क्वेअर म्हणजे पाय स्क्वेअर लिहितो. आणि मी तुम्हाला काय दिलंय सांगा? काय दिलंय? 3.5 स्क्वेअर करायचंय. ओके. म्हणजे हेच आपण विसरलो. हे आपण काय झालं? विसरलो. बरोबर की नाही? बारीक बारीक सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तेच तुम्ही काय म्हणता? मॅथ्समध्ये जिनियस बनू शकता, मॅथ्समध्ये मास्टर बनू शकता. ओके. मॅथ्समध्ये असे काही क्वेश्चन विचारले जातात की काही कन्फ्युजन असतात, पण सगळे जर कन्सेप्ट तुमचे क्लिअर असेल ना तर कुठेही चूक होता कामा नये. आणि मॅथ्स हा असा सब्जेक्ट आहे की 100 आउट ऑफ 100 मार्क्स मिळवू शकतो, कारण तुमचे कट करण्यासाठी मार्कच नसणार आहे. आता जर तुम्ही याचा विचार केला, लँग्वेजचा विचार केला, तर तिथे काय करतो? समजा एखादा पेपर एका शिक्षकाकडे दिला मॅथ्सचा, त्याची जे आपण झेरॉक्स कॉपी काढलेली दुसऱ्या मास्टर टीचरकडे दिला, तिसऱ्या मास्टरकडे दिला, तर तिन्हीमध्ये जे मार्क्स असणार ते सेमच असणार आहे. पण समजा एखाद्या लँग्वेजचा, मराठी लँग्वेज, इंग्लिश लँग्वेजचा तिघांकडे पेपर दिला, तर त्याचे तिघांनी सेम पेपर तपासला तर तिघांचे मार्क्स सेम असतील याची गॅरंटी देऊ शकत नाही. ओके. एसे असेल समजा, एसेला काय देणार? 10 पैकी 10 देणार, एखादा 7 देणार, एखादा 8 देणार. पण मॅथ्स हा असा सब्जेक्ट आहे, मॅथ्स कुठेच कट करू शकत नाही. जर तुम्ही सगळ्या स्टेप बाय स्टेप पटपट केल्या तर कोणीही तुमचे मॅथ्स मधले मार्क्स कट करूच शकणार नाही. ओके. त्याच्यासाठी प्रत्येक छोटी छोटी गोष्ट आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे. हे का चुकलं? लक्षात आलं का? चुकलं याच्यामध्ये का चुकलं? कारण डायमीटर इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय रेडियस. हा, म्हणजे आपण डायमीटर आपल्याला रेडियस किती मिळणार सांगा? रेडियस मग आपल्याला
3.5 सेंटीमीटर लिहिणार. ओके, मी नवीन पेजवर जातो. आपण ह्याचं पण आन्सर काढूया आणि त्याच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक ट्रिक काहीतरी सांगेन बघा. ओके, मी नवीन पेजवर जातोय. काय झालं, स्लो कसं झालं, 2 मिनिट. हा, झालंय. ओके, तर जनरली मला आपण काय बघितलं सांगा, आपल्याला डी दिलेला आहे. डी म्हणजे आपल्याला व्यास दिलेला आहे 7 सेंटीमीटर. त्याच्यावरनं आर ची व्हॅल्यू काढली मी. आर व्हॅल्यू किती आली आपली? 3.5 सेंटीमीटर. 3.5 सेंटीमीटर. ओके, आणि आपला फॉर्म्युला काय एरिया ऑफ अ सर्कलसाठी? एरिया किंवा मराठीमध्ये त्याला काय म्हणतात सांगा? क्षेत्रफळ. क्षेत्रफळ. पाय आर स्क्वेअर. सर्कल. ओके, तर तिथे आपण काय बघितलेलं सांगा? पाय आर स्क्वेअर. ओके, पाय म्हणजे इथे मी काय करणार? 22/7 लिहिणार. आणि 3.5 असले की आपण थोडं कन्फ्यूज होतो. 3.5 कसं लिहायचं बघा. आपण काय करायचं, ते 35/10 लिहायचं. हे सगळ्यांना माहित आहे का? 35/10 कसं आलं ते काय सांगू? मी इथेच एक्सप्लेन करू. हो समजलो. सगळ्यांना माहित आहे का? एक्सप्लेन करायला पाहिजे. हा, पाचवी स्कॉलरशिप मध्ये जर तुम्ही अशा प्रकारे घेतलं, जर नाही असेल तर मी एक्सप्लेन करणार आहे. कोणाला एकाला जरी माहित नसेल तर आपण एक्सप्लेन करणार आहे. सगळ्यांना माहित आहे 3.5 मी इथे कसं लिहिलं ते? हा, ज्यांना माहित नाही त्याने बघा. 3.5 याच्यामध्ये डेसिमल पॉईंट कुठल्या अंकानंतर आहे? 1 अंकानंतर आहे. जेव्हा 1 अंकानंतर असतं तेव्हा मी काय करू शकतो का? 35 लिहायचे आणि खाली काय करायचं? 1 नंतर 0 द्यायचा. समजा असं असतं तर मी काय केलं असतं? कसे लिहिले असते सांगा? काय लिहिलं असतं? 0.35 कसे लिहिले असते? 35/100. लक्षात येते सगळ्यांच्या? समजा मी असं असेल तर काय केलं असतं? 35,000. हे सगळ्यांना क्लिअर आहे का? सगळ्यांना क्लिअर आहे बघा. 1 2 3 आहे. 1 2 3 आहे. त्यामुळे आपण काय करणार? 1 2 3 0 घेणार. 1च्या समोर काय लिहिणार आहे? 30 लिहिणार. त्याच्यामध्ये बघा 1 2 नंतर डेसिमल पॉईंट आहे. ओके, त्यामुळे आपण काय करणार? 35 लिहिणार आणि 100 लिहिणार. ओके, आता मला सांगा, मी जर असं लिहिलेलं असेल तर ते तुम्ही कसं लिहिणार सांगा? पॉईंट मध्ये, डेसिमल पॉईंट मध्ये कसं लिहिणार? 1.25. सगळ्यांना क्लिअर आहे का? याच्यावर घ्यायला पाहिजे? नाही. सगळ्यांना क्लिअर आहे काय? घ्यायला पाहिजे होतं तुम्ही? ओके, तरी पण मला सांगा हे कसं लिहिणार तुम्ही? हे कसं लिहिणार? 3.375. कोणतरी 35 म्हणत होतं. 35 येणार का? नाही. 1 2 3 1 2 3 नंतर पॉईंट द्यायचा. क्लिअर सगळ्यांना आता आहे? सगळ्यांना क्लिअर? ओके, येस सर. चला आता आपण एरिया ऑफ सर्कल काढूया. ओके, जनरली काय करायचं बघा, 3.5 दिलं तर एरिया किती येते हे लक्षात ठेवायचं. मी म्हणेन बाय हार्ट करून तेव्हा परत, कारण हेच जनरली काय असतं, खूप वेळ आपल्याला लागतं. इथे काय करणार बघा, मी 7 ला 35 ने डिवाइड, 35 ला 7 ने डिवाइड केलं, किती आले? 5. बरोबर आहे? बरोबर आहे का? हो सर. हॅलो, हा, हे समजतं सगळ्यांना? 35 ला मी 7 ने डिवाइड केलं. आता याचं मल्टिप्लिकेशन करून सांगा बघूया, पटकन येते का तुम्हाला? किती येत आहे? 22. आणि एक करू का, मी एकदम सिंपल करतो बघा. 35 into 5 पण करायची गरज नाहीये बघा. ही तुमच्या पद्धत लक्षात येते काय बघा? 5 ने मी काय करणार? 10 ला डिवाइड करणार. म्हणजे काय होणार सांगा? 5 1 जा 5, 5 2 जा 10. हे समजतंय सगळ्यांना? सिंपल करतोय बघा. मला 35 into 5 वगैरे करायची गरज पडणार नाही. नंतर मी काय करतो? 22 ला 2 ने डिवाइड करतो. किती मिळाले मला? 11 मिळाले. ओके, इथे पण मी काय करतो सांगा? याला मी 5 ने डिवाइड करतो आणि याला पण 5 ने डिवाइड करतो. किती मिळाले? किती मिळाले? 2 मिळाले. बरोबर आहे की नाही? हॅलो, ओके. Yes, sir. आता बघा याच्यामध्ये काही सगळे प्राईम नंबर झाले. प्राईम नंबर आले तर आपण करू शकत नाही. मग आन्सर काय येणार सांगा? 77/2. म्हणजेच आपण हे कसं लिहू शकतो सांगा? किती लिहू शकतो? हा, कसं लिहू शकतोय? 77/2. आपल्याला काय करायचं? इम्प्रॉपर फॉर्मॅट मध्ये आणलं तरी चालेल. तुम्ही इम्प्रॉपर फॉर्मॅट मध्ये आणा ना ते. किंवा दुसरे एक मीटर तुम्हाला सांगतो बघा. काय करायचं सांगा? हे करत बसायचं नाही. बघा, कुठलं नाही समजत तिथे मला स्टॉप करा.
मी काय करतो सांगा, याचा जो खालचा जो डिनॉमिनेटर आहे तो 10 करतो. डिनॉमिनेटर मी काय करतो 10 करतो. याला 10 ने मल्टिप्लाय केलं तर याला पण 5 ने मल्टिप्लाय केलं, ह्याला पण 5 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. आता हे आपलं इझी झालं. किती येतं आन्सर याचा? 7 5 35. बरोबर आहे? 7 नाही, इथे माझं चुकलं, 2 मिनिट. येस सर. यस, काय चुकलंय माझं? येस सर. चुकलं काय आहे ते सांगा. 7 5 35. 385. 385. 7 5 35, 385. आणि खाली किती आहे सांगा? 10 आहे. म्हणजे हे आपण कसं लिहू शकतो? 38.5. बरोबर आहे? येस सर. सगळ्यांना समजत आहे? येस सर. येस कोणाला सर. डाऊट आहे याच्यामध्ये? कोणाला डाऊट आहे याच्यामध्ये? हा, नाही सर. नाही. आता मला पटकन एक सांगा बघूया. मी तुम्हाला काय दिलं सांगा? मी तुम्हाला डायमीटर दिली, 14 सेंटीमीटर डायमीटर दिली. त्याची एरिया काढा बघूया पटकन. 14 काय दिलं मी? डी इज इक्वल टू 14 दिली. आणि तुम्हाला एरिया ऑफ सर्कल काढायची. एरिया म्हणजे सर्कल, क्षेत्रफळ. एरिया ऑफ सर्कल जमेल पटकन काढायला? हॅलो, बोलत चला, होय नाही करा. येस सर. नाहीतर काय Yes, होणार sir. सांगा? टीव्हीचे Yes, प्रोग्राम sir. कसे बघतात? टीव्हीचे प्रोग्राम कसे असतात? समोरून काय जो बोलतो ते आपल्याला आवडलं नाही तरी काय करायचं? बघायचं. तसं नाही करायचं. लक्षात येते ना? ते समजत नाही तिथे थांबायचं, मला थांबवायचं. तुम्ही जर काही नाही बोलला तर काय होणार? मी अशा भ्रमात राहणार की तुम्हाला सगळं समजलं. ओके. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो, संपूर्ण प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला समजून सांगेन जर तुम्ही काय दिला तर. 2 वे कम्युनिकेशन केलं तर. 1 वे कम्युनिकेशनने नाही पॉसिबल होणार ते. ओके. 2 वे कम्युनिकेशन असायला पाहिजे तरच ते पॉसिबल होणार आहे. त्याला काढलं कोणी याचं? हो. इथे काय होणार सगळं? सांगू? 2 मिनिट काढतो. तुमचं बरोबर आहे की नाही ते चेक करा. सांगू? याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करत बसायचं नाही. हे 7 का लिहिलं मी? लक्षात आलं? 14 का लिहिलं नाही आणि 7 का लिहिलं? डायमीटर दिली. आपण रेडियस आपलं किती येणार सांगा? 14 डिवायडेड बाय 2 म्हणजे 7. हे 7 आणि हे 7 गेले म्हणजे आपलं काय झालं सांगा? आन्सर किती येतं? किती येतं? बरोबर. 154. 154. पण लिहिताना जर आपल्याला इथे सेंटीमीटर दिले तर आपण कसं लिहिणार सांगा? एरिया कायम सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये लिहिली आहे. इथे सेंटीमीटर दिले तर इथे सेंटीमीटर स्क्वेअर, इथे मीटर दिले तर इथे मीटर स्क्वेअर. एरिया ही कशामध्ये असते? स्क्वेअर मध्ये. युनिट स्क्वेअर, जे काही युनिट दिलेलं असेल ना त्याचं स्क्वेअर करायचं. हे समजलं सगळ्यांना आता? सगळ्यांना समजलं? एक लक्षात ठेवायचं. एक लक्षात काय ठेवायचं? 7 जर रेडियस असेल तर ते आपल्याला परत परत कॅल्क्युलेट करावं लागतं का माने? 154 त्याची एरिया आहे ना, हे आपल्याला लक्षात असायलाच पाहिजे. म्हणजे स्कॉलरशिप सारखं, म्हणजे तेवढं तिथे तुमचा टाइम वाटणार नाही तर हे प्रत्येक वेळी करून बघणार का? नाही. तर आपण काय करणार आहे सांगा? 7 असेल तर एरिया किती येते? 14 असेल तर एरिया किती येते? 3.5 असेल तर एरिया किती होते? आणि 21 असेल तर एरिया किती येते? हे आपल्याला पाठ पाहिजे, करावे लागतं का म्हणे. त्यामुळे तुमचा काढू शकता तुम्ही, पण तेवढा काय होतो सांगा? वेळ आपला जाणार आहे. ओके. त्यामुळे हे 4 तर मला काय लागणार? बहुतेक प्रॉब्लेम मध्ये असतातच असतात. त्यामुळे हे काय करायचं? हे जर रेडियस असेल तर किती असणार आहे? एरिया किती असणार ती पाठ करून ठेवायचं. याचं आपण काढलं. याचं आपण किती काढलं सांगा? 154. याचं मगाशी किती काढलेलं आपलं? 38.5. 38.5 पुढचं लिहिलं नाही मी. सेंटीमीटर स्क्वेअर प्रत्येकाकडे असणार. म्हणजे जे काही युनिट दिलेलं आहे त्याचा स्क्वेअर. आता आपण 14 समजा मला डी इज इक्वल टू 28 दिलं. आता पटकन काढा बघूया किती आहे ते एरिया. एरिया म्हणजे समजलं का सगळ्यांना? परफेक्ट. हॅलो. हो. हो. येस सर. 22/7 इंटू काय करणार आता? इंटू काय करणार? 28 इंटू 28 करू? नाही. किती करू? 14. 14 इंटू 14.
इथे याचं मल्टिप्लिकेशन आधी करा. 44 होतात. 44 इंटू 14 किती होतात बघा. 676 येतं का? नाही, चुकलं. किती येतं आन्सर? 600. 600 हे 44 होतात. 44 इंटू 14 करा. 1456 616 येतं. बरोबर ना? बरोबर आहे. हो. हॅलो. ओके. मग हे पण तुम्ही लक्षात घ्या. जेव्हा आपली रेडियस काय असते, त्रिज्या 14 असेल तर त्याची एरिया 616 असते. हे लक्षात ठेवायचं. काढावं लागतं का माने. ओके. आणि चौथं काय लक्षात ठेवायचं, समजा आपल्याला 42 काय दिले, डायमीटर दिले, तर किती येणार आहे सांगा. हे सगळ्यांना समजलं ना? सगळ्यांना समजला? हो सर. ओके. 42 असेल तर किती असणार बघा. सर जरा समजलं नाही. काय समजलं नाही, कुठलं सांग. हा सर ते कसं करेल. कसं काढायचं म्हणजे 28 दिलेली ती समजलं नाही काय, 14 दिलेलं तुला समजलं, कुठलं समजलं नाही. हा सर समजलं सॉरी. समजलं ना? ओके. बिनधास्त बोलायचं, लाजायचं नाही. लक्षात आहे ना? लाजलं तर तुमचं नॉलेज काय होणार आहे, अर्धवट राहणार आहे. ओके. छोटा जरी डाऊट असेल तरी विचारायचं. ओके, चालेल. याचं कोणी काढलंय का? जर आपली डायमीटर काय असेल 42 असेल तर काय येणार सांगा. इथे किती येणार? 21 येणार. बरोबर. बरोबर. येस सर. ओके. याला मी काय करतो, मल्टिप्लाय बाय 3 करतो. 21 डिवायडेड बाय 7 करतो, म्हणजे काय होणार, 3 होणार. इथे किती होतात, 66 इंटू 21 करा आणि मला सांगा. सर 1386. 1386. बरोबर आहे सगळ्यांचं. बघा, मी कॅल्क्युलेट केलं नाहीये. ओके. मग आपल्याला काय करायचं, हे पार्ट करून टाकायचे. हे कशासाठी मिळालं, 3.5 रेडियस असेल तर, हे आपलं 7 रेडियस असेल तर, हे 14 असेल तर, आणि हे 21. सगळ्यांनी लिहून घेतलंय. एका पेजवर लिहून द्यायचं. नाही सर, थोडा वेळ. ओके. सगळ्यांना टेबल किती पर्यंत येतात? 30 पर्यंत. 30 पर्यंत. चांगली गोष्ट आहे. 30 पर्यंत पाढे पाठ करायचे. लक्षात येत, तुम्हाला खूप फायदा होणार त्याचा. ओके. पटपट सगळं काय होणार सांगा, सिम्प्लिफाय करतो तेव्हा त्याचा खूप काय होणार सांगा, फायदा होणार आहे. ओके. ओके. झालं सगळ्यांचं लिहून? सर लिहून झालं सर. झालं. ओके. सगळ्यांचं? हो सर. येस सर. ओके. तुम्ही परिमिती शब्द ऐकलेला का केव्हा? पेरिमीटर किंवा परिमिती ऐकलाय? ऐकलंय की. येस सर. काय असतं ऍक्च्युली पेरिमीटर किंवा परिमिती? मराठीमध्ये परिमिती म्हणतात. काय असतं? सर पेरिमीटर एका ऑब्जेक्टची बाउंड्री असते. बाउंड्री असते. ओके. आता समजा मी काय दिलं सांगा, हे आपला रेक्टँगल झाला. इथे मी नाव दिलं ABCD. तर याची पेरिमीटर म्हणजे काय असणार सांगा? साइड प्लस साइड प्लस साइड. आपण काय म्हणणार याचं, AB प्लस BC प्लस CD प्लस L AD. प्लस. बरोबर ना? किंवा तसं पण आपण म्हणू शकतो. याला आपण L म्हणतो, याला B म्हणतो. आपण कशी काढतो रेक्टँगल साठी? 2 टाइम्स L प्लस B. बरोबर आहे. लांबी आणि रुंदीची ऍडिशन करायची आणि त्याची 2 टाइम्स करायचे. हे माहिती आहे ना सगळ्यांना? हो माहिती आहे. ओके. ओके. तर जनरली आपण सर्कलमध्ये पेरिमीटर म्हणत नाही. ऍक्च्युली ती पेरिमीटरच आहे, पण पेरिमीटर न म्हणता आपण त्याला परिघ म्हणतो किंवा सर्कमफेरन्स म्हणतो. ओके. म्हणजे मी काय केलं सांगा, इकडनं स्टार्ट केलं आणि मी परत इथे आलो, तर त्याला आपण काय म्हणतो सांगा, सर्कमफेरन्स मिळतो. म्हणजे ऍक्च्युली ती पेरिमीटरच झाली. म्हणजे समजा तुम्हाला काय सांगितलं सांगा, एक दोरा दिला, त्याच्यापासून सर्कल बनवा म्हणून सांगितलं, तर मग या दोऱ्यापासून तुम्ही सर्कल कसं बनवणार आहे? तर असं त्याचं काय करणार आहे, असं राऊंड हे करणार आहे. बरोबर आहे ना?
म्हणजे आपलं सर्कल Yes, बनतं. sir. ओके, तर याला हो. आपण काय म्हणतो सांगा, पेरिमीटर न म्हणता काय म्हणतो सांगा, सर्कम्फेरन्स, किंवा मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, मराठीमध्ये काय म्हणतात, परीख म्हणतात. काय म्हणतात सांगा, परीख म्हणतात. ओके, परीख, किंवा मग इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, सर्कम्फेरन्स म्हणतात. हे सगळ्यांना समजलं. एरिया हो. आणि सर्कम्फेरन्स मध्ये डिफरन्स काय तो समजला. Yes, sir. आतली जी संपूर्ण रिजन आहे ती आपली म्हणजे संपूर्ण काढली तर किती, त्याला आपण एरिया म्हणणार, क्षेत्रफळ म्हणणार. पण जर समजा बाहेरची आपण असं इकडनं स्टार्ट करून इकडे आलो, लेंथ मोजली, तर त्याला काय म्हणणार आहे, आपण पेरिमीटर म्हणणार. पेरिमीटर नाही, सॉरी, इथे पेरिमीटरच आहे, पण त्याला आपण काय म्हणणार आहे, सर्कम्फेरन्स म्हणणार. Circumference. सर्कम्फेरन्स साठी मी काय वापरतो फॉर्म्युला सांगा, हा 2 pi r. वापरू शकतो, 2 pi r. 2 pi r. हा वापरू शकतो. हा वापरू का शकतो सांगा, तुम्ही सगळ्यांनी 2 pi r सांगितलं, हा पण चुकीचा आहे का, नाही, का सांगा, कारण 2r म्हणजे एक डायमीटर असतं. डायमीटर असते, त्यामुळे तुम्ही हा वापरा किंवा हा वापरा, दोघांचं आन्सर सेम. कारण 2r म्हणजे काय असतं, माझं डी असतं, मी डी बद्दल 2r, मला रेडियस दिली तर हा वापरणार, डायमीटर दिली तर हा वापरू शकतो मी. ओके, तर आता आपल्याला काय करायचंय, समजा मला काय दिलंय सांगा, मला रेडियस दिलेला आहे. ओके, मला रेडियस दिलेला आहे, मला रेडियस दिलाय 3.5 दिलाय, तर त्याची मला सर्कम्फेरन्स काढायचंय. ओके, सर्कम्फेरन्स, किंवा त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण परीख. ओके, काढायचे. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आपण काय बघितला, पाय डी किंवा 2 पाय, हे आपलं काय आहे सांगा, रेडियस आहे. तर त्याचं सर्कम्फेरन्स किती असणार सांगा मला, कोण काढणार काय, मी स्टार्ट करू. सर 22. 22. इथे मी काय करणार सांगा, 22/7, आपण पाय डी बघितलं किंवा पाय 2r बघितलं, पाय 2r आपल्याला r दिलेला आहे, 2 × 3.5 करणार. पण 3.5 × 2 म्हणजे किती होतात, 7च होतात ना, बरोबर की नाही. हॅलो, 3.5 Yes, sir. डबल केलं तर किती होतं, 7 होतात. त्यामुळे हे 7 काय होणार, कॅन्सल होणार. आपल्याला किती मिळणार सांगा, 20. इथे आपण समजा हे सेंटीमीटर दिलं, तर याचा सेंटीमीटर स्क्वेअर करणार का, नाही, कारण ती काय सांगा, लेंथ आहे. पेरिमीटर ही काय असते सांगा, स्क्वेअर नसतो तो. आपण काय लिहिणार सांगा, फक्त सेंटीमीटर लिहिणार. तसंच मला सांगा, आर ची व्हॅल्यू जर 7 असेल तर सर्कम्फेरन्स किती असणार आहे. हॅलो, 44. किती, 44. काय आन्सर सांगताय का तुम्ही, डायरेक्ट हो. आन्सर सांगताय, हो, सर्कम्फेरन्स. sir. ओके, आपण काय करतो सांगा, 44, sir. 27/7 × 7 × 7, 27. ओके, 2 × 7, सॉरी, 2 × r करणार आपण. मी रेडियस हे काढत आपण होतो, तिला डायरेक्टली 14 पण लिहू शकतो ना. देऊ शकतो, त्याची डायमीटर झाली, दोन्ही केलं तरी आन्सर काय येणार सांगा, 44 Answer सेंटीमीटर. सेंटीमीटर. r समजा 14 असेल तर काढा बघूया. तर 14. जमेल, 88. Yes, sir. 88. इथे आपण काय करणार सांगा, 22/7 × 2 × 40. इथे आपण काय होते सांगा, त्याला 2 ने डिवाइड करतो, 14 ला 7 ने डिवाइड केलं तर 2 येतं, आणि याचा आन्सर काय येणार सांगा, 88 सेंटीमीटर आहे. ओके, आणि लास्ट आणि एक काढा बघूया, 21 जर असेल, 21 सेंटीमीटर जर रेडियस असेल, 21 काय. 21 जर सेंटीमीटर रेडियस असेल, तर आपलं सर्कम्फेरन्स किती असणार आहे. 132. 132. इथे मी 132. 126. 132. जे काय असेल ते बघूया. 132. बरोबर, हे काय असणार सांगा, त्याचा सर्कम्फेरन्स असणार आहे. क्लिअर, समजला, 22. क्लिअर Yes, सगळ्यांना. Yes, Okay. sir. म्हणजे हे एरिया आणि सर्कम्फेरन्स हे कन्सेप्ट क्लिअर झाले का सगळ्यांचे. हो.
सर ओके सर ओके तुम्ही सर बोल सर तुम्ही 2 मिनिटं थांबाल का मला ते थांबतो. लिहायचंय 2 मिनिटं नाही, मी 2 आणि 0.5 मिनिट थांबणार आहे. 2.5 मिनिट थांबणार आहे. चालेल? हो सर ओके. बाकी कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? काय समजलाय? एरिया आणि समजलं. सर्कम्फरन्स डिफरन्स समजला का सगळ्यांना? येस सर ओके. येस सर. सगळ्यांनी R इक्वल टू 3.5 असेल तर रेडियस किती असते? सॉरी, एरिया किती असते आणि सर्कम्फरन्स किती असतं? 7 असेल तर एरिया आणि सर्कम्फरन्स किती असतं? 14 असेल तर किती असतं? 21 असेल तर किती असतं? याचा एक चार्ट बनवायचा. ओके, दोघांचं. आणि ते काय करायचं कायम लक्षात, कारण तेवढं आपला परीक्षेमध्ये काय होणार आहे, टाइम वेस्ट वाचणार आहे. ओके, हे पाठ करून ठेवायचं. हे परत परत करायची आपल्याला गरज नाही. सांगितलं कोणीतरी सांगितलं काय 7 सेंटीमीटर रेडियस आहे, सांग मला त्याचं काय सांग, क्षेत्रफळ सांग किंवा एरिया सांग, तर पटकन मला ते सांगता यायला पाहिजे. झाली 2.5 मिनिट्स त्या नाही अजून? येस सर झाली. ओके. दुसरा एक कन्सेप्ट बघा काय आहे तो आपला. ओके, हे माझं सर्कल झालं, हे आपलं सेंटर झालं समजा. कुठे गेलं? ओके, इथे. हे आपलं सेंटर झालं आणि इथून जर मी काय केली सांगा, लाईन ड्रॉ केली, तर ह्याला काय म्हणतो आपण? डायमीटर. मराठीमध्ये त्याला व्यास म्हणतात. ओके, आणि सेंटरवर कुठलाही पॉइंट घेतला. तुमच्याकडे हे आहे का सर्कल ड्रॉ करायला, कंपास वगैरे काय आहे का? येस सर आहे. ओके, आहे तर आहे. ज्याने आहे त्याने आता बघा पटकन एक सर्कल काढा, त्याचं एक काय काढा, त्याला एक डायमीटर दाखवा, डायमीटर काढा. जमलं? जमलं? म्हणलं तुम्ही? एक सर्कल काढायचं. हा. त्याचं रेडियस काही घ्या, तुम्हाला वाटेल ते घ्या. 3.5 घ्या, 7 घ्या, 5 घ्या, किती पाहिजे तेवढं घ्या. झालं? हॅलो? येस सर झालं झालं. नंतर सर्कलवर कुठलाही एखादा पॉईंट घ्या, कुठलाही घ्या. कुठे? मी मध्ये घेतला म्हणून तुम्ही मध्ये घेऊ नका. इथे घ्या, इथे घ्या, कुठेही घ्या. सर्कलवर दुसरा कुठलाही पॉईंट घ्या. येस हॅलो? सर झालं? सगळ्यांचं झालं? ज्यांच्याकडे कंपास Yes, sir. रेडी आहे त्यांच्यासाठी सांगतोय, नंतर बाकीच्यांनी करायला हरकत नाही. ओके, तर Yes, हा sir. पॉईंट ना, हा पॉईंट आणि एंड पॉइंट ऑफ डायमीटरचे जोडायचे. हा पॉईंट हे करायचा आणि काय करायचं, ह्याला जोडायचा आणि हा या एंड पॉइंटला जोडायचा. इथे आपलं सेंटर आहे. हा, हे आपलं काय दाखवणार मी सांगा? आपला सेंटर आहे सर हा, सेंटर आपला O आहे. काढलं सगळ्यांनी? येस सर ओके. सगळ्यांना प्रोटेक्टर कसा वापरायचा, कोण मापक कसा वापरायचा माहित आहे का? येस सर माहित? येस सर मला हा अँगल Yes, चेक sir. करायचा आहे, सी अँगल चेक करायचा आहे. जमेल का? जमेल सर का? कोणता अँगल हा, सी अँगल. हा हा अँगल. येस सर सगळ्यांना माहित आहे प्रोटेक्टर कसा वापरतात कोण नाही? माहिती. सगळ्यांना माहित आहे का? येस येस सर. हो सर येस सर मला कुठला अँगल मोजायचा, हा मोजायचा. मग मी काय करणार सांगा, मला तो फिरवावा लागेल. बरोबर आहे? त्याच्यामध्ये फिरवणार कुठे? ओके, माझा एक्झॅक्ट नाही येणार आहे कारण मी बरोबर नाही काढलंय ते. ओके, पण तुम्ही बघा, हे झिरो वगैरे इथे आणायचं. काय झिरो आहे ते बरोबर इथे आणायचं. ओके, आणि हा अँगल मोजायचा. जरा मला फिरवावं लागेल. त्या लाईनला बरोबर काय करायचं माहित आहे ना सगळ्यांना, वापरायचं का नाही? हो माहिती आहे. किती येतो अँगल? येस सर माहिती आहे किती येतो अँगल? सर अँगल 90
90 डिग्री. 90 सगळ्यांचं आलं 90 डिग्री येस सगळ्यांचं आलं. सर. ओके. आता काय करा माहिती आहे, इथे एक पॉईंट घ्या, इथे एक पॉईंट घ्या, बीच्या जरा जवळ घ्या. ओके. आणि काय करायचं, हा जो पॉईंट आहे ना तो याला जोडायचा, बी ला पण जोडायचा आणि ए ला पण जोडायचा. आणि हा अँगल हा याला आपण डी नाव दिलं. काय म्हणतो, हा अँगल मोजायचा. आता मी दाखवू का मोजायचं, काय मोजणार तुम्ही आता बरोबर? हा मोजता. ओके. आता मला काय करावं लागेल सांगा, थोडंसं फिरून तो पॉईंट इथे आणावा लागेल आणि मोजावा लागेल. वापरलाय ना प्रोटेक्टर का नाही? हॅलो, वापरले सर. वापरलाय. वापरला. ओके. किती आहे तो सर, अँगल? हा पण 90 डिग्री आहे. हा पण 90 डिग्री बरोबर आहे. सगळ्यांचा 90 डिग्री. ओके. आता कुठे पॉईंट घेऊया सांगा, कुठेही घ्या, तुम्हाला वाटेल तिथे घ्या, मी सांगतो तिथे नको, कुठेही पॉईंट घ्या. आणि परत काय करा सांगा, ए ला पण जोडा आणि बी ला पण जोडा आणि परत हा पण अँगल मोजा. हा पण 90 डिग्री होतोय. हा पण सर, 90 हा डिग्री. पण 90 डिग्री होतोय. 90 डिग्री. हो सर. नक्की. ओके. याच्यावरनं तुम्ही काय सांगू शकता, कन्क्लुजन काय सांगू शकता, काय सांगू शकता, कन्क्लुजन काय याच्यावरनं काय सांगू शकता तुम्ही? हा म्हणजे आपण जर डायमीटर एक काय धरली सांगा, सर्कल याची ट्रँगलची साईड धरली आणि सर्कलवर कुठलाही पॉईंट घेतला, तो एंड पॉईंटला जोडला, तर तिथे जो अँगल असतो तो कायम काय असतो सांगा, राईट अँगलच असतो. ओके. किंवा द अँगल इन अ सेमिकंडक्टर रिजन, ह्याला पण सर्क्युलर रिजन म्हणतो. ही सर्क्युलर दोन भाग झाले बघा, या व्यासामुळे किंवा डायमीटरमुळे सर्कलचे दोन भाग झाले, त्या प्रत्येकाला आपण सेमी सर्कल म्हणणार. ओके. त्यामुळे काय म्हणणार आपण, द अँगल इन अ सेमी सर्कल रिजन इज अ राईट अँगल. म्हणजे तो 90 डिग्री असतोच असतो, काटकोन असतो. हे समजलं? कुठलाही पॉईंट घेऊन तुम्ही बघा, इथे घ्या आणि तो दोन्ही काय करा, एंड पॉईंटला जोडा. हे सगळ्यांना समजलं? परफेक्ट. येस सर. परफेक्ट. कोणाला डाऊट आहे याच्यामध्ये? कोणाला डाऊट आहे का? सर 1 मिनिट ते 1 मिनिट नाही, 1.5 मिनिट पॉईंट मध्ये बोलायचं. काय रे, हा हो. सगळ्यांना मॅथ सब्जेक्ट कसा असतो वाटतो? मॅथ्स कसं आहे? हा, इझी. मी मॅथ्सला इझी म्हणत नाही. मी काय सांगत असतो लोकांना, विद्यार्थ्यांना काय सांगत असतो, मी इझी आहे म्हणून सांगत नाही. मी काय सांगतो, व्हेरी 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 इझी. व्हेरी 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 इझी आहे. पण त्याची कन्सेप्ट आपले काय करायला पाहिजे, कन्सेप्ट आपले क्लिअर असले तरच. ओके. सगळे कन्सेप्ट आपले क्लिअर असले तर मॅथ्स हा सब्जेक्ट खूप 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 सोपा आहे. सोपा नाही नुसता, तर खूप 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 सोपा आहे. ओके. चालेल, झालं सगळ्यांचं हे? झालं? येस सर. हो सर. ओके. हो सर. नंतर दुसरं आपण, हे झालं नाही क्लिअर? पुढे जाऊ मी, पुढचा आणि कन्सेप्ट आपण घेऊया. हॅलो. येस सर. येस सर. येस सर. ओके. येस सर. 2 मिनिट द्या मला. आज माझं नेट स्लो आहे काय माहित नाही, पटपट जात नाही पुढे. ओके. किती मी सर्कल सर. काढले बघा. हा बोल. सर्कल म्हणजे सर्कलच्या प्रत्येक ट्रायंगलच्या प्रत्येक एंड पॉइंटला 90 डिग्रीच असतंय काय अँगल तसं? मी काय सांगितलं बघा, मी काय सांगितलं, एक साईड काय असायला पाहिजे, त्याची डायमीटर असायला पाहिजे. एक साईड. नाहीतर तू काय काढशील, असा काढशील आणि सांगशील मला, अशी काढली समजा आणि कुठले तरी पॉईंट जोडतील, तो 90 डिग्री होणार का? नाही. नाही होणार. 90 डिग्री केव्हा होणार सांगा,
ट्रँगलची एक साईड काय असायला पाहिजे, डायमीटर असायला पाहिजे, म्हणजे सेंटर मधनं जाणारी असायला पाहिजे, तरच होणार आहे. आणि बाकीचे दुसरा पॉईंट आहे तो, तिसरा पॉईंट आहे तो कुठलाही चालेल आपल्याला. मी परत सांगू, काय समजलंय? तेवढंच सर, जरा समजलं. कळालं नव्हतं. तेवढंच ठीक आहे नुसतं बघा. कळालं नव्हतं. ओके, इथे बघा, ही कशामधनं जाते सांगा? सेंटर मधनं जाते. सेंटर मधनं जाते तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? सेंटर मधनं डायमीटर. डायमीटर म्हणतो किंवा व्यास म्हणतो. आता एक जर व्यास असेल, म्हणजे साईड व्यास असेल, आणि आपण कुठलाही काय घेतला, पॉईंट घेतला ना, तो ह्याला जोडला, कुठलाही पॉईंट घ्या, हा अँगल 100% 90 डिग्रीच होणार आहे. क्लिअर समजलं? मी समजा एच्या जवळ एखादा पॉईंट घेतला सर आणि तो, हा बोल. सर म्हणजे एक डायमीटर असला पाहिजे आणि बाकी दोन्ही पॉइंट कुठे पण असले तर चालतील असं. एकच पॉईंट पाहिजे ना. डायमीटरचे 2 पॉईंट आपल्याकडे ऑलरेडी आहेत ना. तिसरा पॉईंट कुठेही असू दे. ओके, ही पॉईंट कुठेही असू दे, इथे असू दे, इथे गेला तरी चालेल. ओके, हा, मग हा अँगल पण काय होणार सांगा? 90 डिग्रीच होणार आहे. तुम्ही ते प्रॅक्टिकली बघितलं, आता समजलं की नाही? पाहिजे तर Yes. तुम्ही काय करा, आणि काढून बघा, कुठलाही पॉईंट घ्या सर्कलवर आणि त्याला डायमीटरचे एंड पॉईंट काय करा, जोडा. तुम्हाला 101% काय मिळणार आहे? 90 डिग्रीज मिळणार. क्लिअर? हो. ओके, अनेक आपण कन्सेप्ट क्लिअर करूया आपण. हो. हे समजलं? कोणी क्वेश्चन विचारलेला त्याला? हॅलो? हो सर. ओके, अनेक कन्सेप्ट लक्षात घ्या. इथे काय असतं सांगा? हा आपला सेंटर झाला. ओके, आणि 2 पॉईंट आहेत समजा, हे आपले 2 पॉईंट आहेत. त्याला मी नाव देतो ए आणि बी. त्याला जनरली सेंटरला आपण ओ नाव देतो. ओके, नंतर मी काय करतो, हा जो ओ आहे ना, ओ पॉईंट कडनं, सेंटर कडनं, हे दोन्ही काय करतो, जोडतो. त्याला जोडतो. इथे काहीतरी आपल्याला जो अँगल मिळतो ना, त्याला आपण सेंट्रल अँगल म्हणतो किंवा मध्यवर्ती कोण म्हणतो. त्याला जो, म्हणजे सेंटरला आपण जोडलं ना, तर ह्याला काय म्हणतो सांगा? आपण सेंट्रल अँगल म्हणतो. क्लिअर समजलं सगळ्यांना? सेंट्रल अँगल म्हणजे काय ते? सर सेंट्रॉइड पण ना? सेंट्रॉइड नाही, सेंट्रल अँगल. सेंट्रॉइड नाही, सेंट्रॉइड एक वेगळं झालं. ओके, ते पण आपण नंतर बघणार सेंट्रॉइड म्हणजे काय ते. ओके, सेंट्रल अँगल. क्लिअर? क्लिअर? हा, याला आपण काय म्हणतो सांगा? सेंट्रल अँगल. असे कितीतरी सेंट्रल अँगल तुम्ही काय करू शकता? काढू शकता. ओके, आणि सेंट्रल अँगल काढल्यानंतर इथे आपल्याला काय मिळते सांगा? ही जी बाजू मिळते ए बी, ए बी हा काय झाला सांगा? सर्कमफेरन्स आपण बघितलेलं, त्याचा एक भाग झाला. बरोबर आहे? सर्कमफेरन्स म्हणजे समजलेलं ना, परिघ म्हणजे काय ते समजलेलं ना. ए पासून स्टार्ट करून ए पर्यंत आलो तर काय म्हणतो सांगा? त्याला सर्कमफेरन्स म्हणतो. क्लिअर? क्लिअर? तर ए बी ला आपण काय म्हणतो? आर्क म्हणतो. काय म्हणतो सांगा? आर्क म्हणतो. ARC, आर्क. ओके, पण आता मी समजा आर्क ए बी लिहिलं तर आपण कन्फ्यूज होतो. ही धरायची का ही धरायची? ओके, त्याच्यासाठी आपण काय करत असतो, तर 2 अक्षराने आर्क दाखवली जात नाही, जनरली 3 अक्षराने दाखवायचे. इथे समजा सी पॉईंट घेतलाय आणि इथे डी घेऊ, तर मी आर्क दाखवताना कसे दाखवणार? आर्क ए सी बी. आता मला परफेक्ट समजलं कुठली आर्क? ही. लक्षात येते काय ते? येस सर. समजतंय? याला मराठीमध्ये कौस म्हणतात. मराठीमध्ये काय म्हणतात? कौस म्हणतात. कौस शब्द कुठे ऐकलाय तुम्ही? कुठे ऐकलाय कौस शब्द? रामायण काय महाभारतात? कहाणी कुठे आहे? सर ते कंस नाहीये, कंस. कंस काय? त्याला कर्ण म्हणून, त्याला आपण कंस नाही तर कर्ण म्हणू शकतो. कर्ण म्हणू शकतो. ओके, कौस आहे ते, माझ्या माहितीप्रमाणे कस आहे. बघा मराठीमध्ये काय शब्द आहे तो बघा. ओके, आणि इथे आपला काय झालं सांगा? डी लिहिला तर कंस जे आहे का नाही, ते कृष्णाच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे जेव्हा त्यांनी जन्म घेतला होता त्याच्यामध्ये. कुठलं सांगतो मला समजलं नाही. ओके, आपण याला काय म्हणतात सांगा? आर्क म्हणतात. याला पण आर्क म्हणतात. ओके, पण मी डायरेक्टली जर असं लिहिलं तर तुम्हाला समजेल का कुठली आर्क ती? ए बी? नाही सर. नाही, आपण कन्फ्युज म्हणणार. कोण सांगणार ही आर्क आहे, ए बी म्हणजे ही म्हणणार. दुसरा काय म्हणणार? नाही, ए बी म्हणजे ही आहे.
म्हणून त्याच्यासाठी आपण काय करत असतो आणि कॅरेक्टर त्याला ऍड करत असतो. आता मी तुम्हाला सांगितली ADB ही आर्क म्हणजे काय झाली ही समजली मला. ओके, ही आहे पी आर. आणि मी समजा लिहिलं ARACB म्हणजे आता मला काय समजलं सांगा, आर्क ही आहे. ओके, क्लिअर? ओके, येस सर. जी आपली मोठी असते ना त्याला आपण मेजर आर्क म्हणतो. मेजरला मराठी शब्द काय येतो बघा. ओके ओके, लघु कोश असं काहीतरी असणार बहुतेक. लघु कोश याच्या आधी मायनर साठी याला आपण मायनर आर्क म्हणतो. मायनर म्हणजे छोटी जी असते ना आर्क त्याला मायनर आर्क म्हणतो. आणि मेजर आर्क म्हणजे ही झाली. हे समजलं तुम्हाला? हे समजलं? सर म्हणजे मेजर आर्क ADB आहे ADB आणि आहे, मायनर मार्क ACB आहे. ACB आहे. क्लिअर समजलं? ह्याला बहुतेक Yes, लघु sir. कोश म्हणतात आणि याला विशाल कंस म्हणतात. बघा चेक करा तुम्ही. ह्याला आपण काय म्हणणार आहे? विशाल कंस मराठीमध्ये. ओके, आणि याला आपण लघु कंस म्हणतो. चेक करा तरी पण मराठीमधले शब्द. ओके, पण इंग्लिशमध्ये फिक्स हे माहिती आहे मला की मायनर आर्क आणि मेजर आर्क. क्लिअर समजलं सगळ्यांना? सर मेजर आर्क कुठले? मेजर आर्क ही झाली ना ADB. AOB नाही. AOB ला मी काय सांगितलं? काय सांगितलं मी? AOB सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो? मध्यवर्ती कोन म्हणतो. मराठीमध्ये मध्यवर्ती कोन म्हणतो. ओके, आता जनरली आपल्याला जर कोणीतरी विचारलं याची मेजरमेंट ऑफ आर्क ACB विचारलं तर आपण काय लिहिणार? हा जो अँगल झाला ना त्याचं माप लिहिणार आहे. म्हणजेच काय लिहिणार सांगा? AOB लिहिणार. अँगल AOB. हे लक्षात येते का सगळ्यांना? मला Yes, जर sir. काय विचारलं, ACB ची लेंथ विचारली, मेजरमेंट विचारलं, लेंथ नाही शब्द बरोबर, मेजरमेंट विचारली तर ते काय करणार सांगा? त्याची मेजरमेंट किती असणार? अँगल AOB मोजायचा. क्लिअर समजलं? येस सर. क्लिअर समजलं? Yes. आता मला मेजरमेंट ऑफ आर्क ADB पाहिजे तर मी हा कोण नाही मोजणार, हा मोजणार आहे. पण मला हा अँगल पाहिजे. कसा काढणार सांगा? हा मोजून हा काढू शकतो का आपण? सर मोजायचा आणि हा हे काढायचा. तर मग मेजर आर्क सॉरी मेजर आर्क मायनस मायनर आर्क. मेजर आर्क मायनस नाही, तसं नाही होणार. सर्कल कसं सांगा? 360 डिग्रीचा असतो तर मग मायनर आर्क जेवढी पण आहे ते आपण 360 मधून सबस्ट्रॅक्ट करून मेजर आर्क बरोबर काढू शकतो. बरोबर. आपलं काय होतं सांगा? इथून स्टार्ट करून मी परत इथे आलो तर अँगल कितीचा होतो सांगा? 360 डिग्रीचा होतो. ओके ओके येस आणि जर मला समजा हा अँगल समजला, कुठला हा अँगल समजला तर हा आपला काढलाय ना आपण, AOB काढलाय ऑलरेडी. त्यामुळे मला काय मिळू शकतो सांगा? मेजर आर्क मिळू शकते. क्लिअर? येस सर. नाही समजला? कसं ओके 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 इथे बघा, हे आपण अँगल मोजणार आहे. मगाशी कसा प्रोटेक्टरने अँगल मोजला, नाही मोजता येणार तुम्हाला? हा अँगल किती आहे तो मोजता येणार. तो समजा आपण मी म्हणतो की तो समजा तुम्हाला 95 मिळाला. हा अँगल किती मिळाला? 95 मिळाला. आणि मला काय काढायचंय? मेजरमेंट ऑफ आर्क ADB काढायची आहे. मला माहिती आहे संपूर्ण अँगल किती असतो? 360 असतो. मग याच्यातनं मी किती वजा करणार? बाबू कालिया. 95 वजा करणार. कोण बाबा? हा किती येणार त्याचा आन्सर? 265. 265 येणार. क्लिअर 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 सगळ्यांना आता? ओके. आणि एक बघा, आणि एक आपण बघूया. तर मी काय करतो? आणि एक अँगल काढतो. मी काय करतो? पीक कुठलाही पॉईंट, पीक पाहिजे असं काय नाही. आणि तो काय करतो सांगा? असं ह्या पॉईंटला जोडतो, आर्कच्या एंड पॉईंटला जोडतो. ओके, तुम्ही पण काढा पाहिजे तर एक सेंटर घ्या. मगाच काढलं त्याच्यामध्ये काढलं तरी झालं, किंवा सर्कल काढा. एक सर्कल काढा. काढलं सगळ्यांनी सर्कल पटकन? काढलं? झालं? हॅलो, नाही सर. काढा चला. काढला.
काढला काढला. सर. ओके. नंतर ओ पॉईंट आहे ना, याच्यावर 2 मायनर आर्क साठी एक घ्या, पॉईंट ए आणि बी घ्या. ओके. आणि ते पॉईंट काय करा, ओ ला आपल्या सेंटरला जोडा. ओ ए काढा, ओ बी काढा. सर कळलं काढला? सर कळलं नाही. नाही, सर्कल काढा ना. सर्कल काढलं का तो? हा सर्कल काढलं. सर्कल काढलं. नंतर ए आणि बी पॉईंट घ्यायचे आणि ते ओ आणि ओ ए जोड आणि ओ बी जोड. क्लिअर? जोडलं. येस सर. ओके. आता तुम्हाला हा अँगल मोजायचा आहे. मोजता येईल? हे कोणाच्या घरातला आवाज येतोय, जरा म्यूट व्हा. कोणाचा आहे? पाटील. मोजला अँगल सगळ्यांनी? अँगल मोजायचं शिकवायला पाहिजे का? येते सगळ्यांना? परत एकदा क्वेश्चन विचारतोय मी. हॅलो. येतोय सर. येतोय. सर. मोजलं सगळ्यांनी? मोजलं का? सर येतोय. सर 120. सर हा, येतोय. किती आला? माझं 120 आलं. किती आलं? 120. हो. मी तुम्हाला जवळ घ्यायला सांगितले की रे, मोठा नाही आपल्याला. सर ओके, माझं 85 चालेल. ओके 120 आला कोणाचा? चालेल. ओके, काय प्रॉब्लेम नाही. 120 आला. ओके, जो काय असेल ते एकाच घेऊया आपण, सगळ्यांचं नाही घेऊ शकणार. ओके. आता काय करायचं माहितीये, आज जी मायनर आर्क आहे ना, याच्या इथे विरुद्ध बाजूला एक पॉईंट घ्यायचा आणि तो पॉईंट पण ए आणि बी ला जोडायचा. 120 कोणाचं आलं ना, सर त्याचं माझं आलं. आन्सर, हा, तुझा आन्सर 60 असायलाच पाहिजे. 100%. बघ, ओके सर. कुठलाही पॉईंट घ्या, कुठेही घ्या. समजा मी काय घेतला सांगा, इथे पॉईंट घेतला आणि ते काय केलं सांगा, जोडलं. ए ला पण जोडलं, ओके, आणि बी ला पण जोडलं. असे किती तुम्ही पॉईंट काय घेतले ना आणि जोडले, इथे जो अँगल असणार ना तो 100% 60 असणार आहे. म्हणजे ज्याचं 120 आलं त्याच्यासाठी सांगतोय, हा, सगळ्यांचं 60 नसणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे सेंटर अँगलच्या सेंट्रल अँगलच्या, सेंटर नाही, सेंट्रल म्हणायचं. काय रे, मध्यवर्ती कोण. ओके. सेंटर अँगलच्या काय असतं सांगा, हा बसतो आणि त्याला म्हणतो इन्स्क्राईब अँगल म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, हा जो काढलाय ना आता, हा जो काढलाय किंवा हा काढलाय, त्याला आपण काय म्हणणार आहे सांगा, इन्स्क्राईब अँगल म्हणणार आहे. इन्स्क्राईब अँगल. हो सर 60 आलाय. 60 आलाय. ज्याचं 120 आलं त्याचं 60 येणार आहे, ज्याचं 110 आलं त्याचं 55 येणार आहे. ओके. क्लिअर? क्लिअर? सर म्हणजे ते तुम्ही त्याचं अँगल कसं मोजला, म्हणजे तुम्ही ते डी वाला पॉइंट घेतला त्याचं. हा, त्याचं सेम प्रोटेक्टर वापरून करायचं की रे. प्रोटेक्टर वापरता येतो ना तुला? हो. हा, प्रोटेक्टरने करायचं. मगाशी मी दाखवलेलं ना, हा माझा प्रोटेक्टर झाला. मी काय करणार आहे, तो फिरवणार आहे. मी काय करणार, फिरवणार तो. ओके. आणि मी काय करणार, तो असा ठेवणार आहे. बरोबर ऍडजस्ट कर. माझं मी ऍडजस्ट नाही होत आहे तेव्हा इथे असं मोजायचा ना, 0 बरोबर ऍडजस्ट करायचं. म्हणजे हा इकडनं जो अँगल आहे तो इकडनं मोजायचा. लक्षात येतंय? इकडनं असा मोजायचा ना, उलटा. म्हणजे हा अँगल तुला मिळणार. येस सर. ओके. सगळ्यांना हाफ मिळतोय का तो? हा जो सेंट्रल अँगल आहे ना त्याच्या हाफच काय मिळणार आहे तो. त्याला आपण इन्स्क्राईब अँगल म्हणतो. क्लिअर? हो सर. क्लिअर? हा, त्यामुळे हो सर. मग ज्याला 120 मिळालं त्याचं 60 मिळणार. आणि कोणीतरी सांगा मला सेंट्रल अँगल किती मिळालंय तुम्हाला, आणि एक कोणतरी सांगा मला. एक सर कोणतरी सांगा ना. 120. 120 सांगितला ना मगाशी. आणि कोणता वेगळा आलाय सेंट्रल अँगल? 90. 90 आला.
90 आला असेल तर 2 मिनिट 90 आला असेल तर डेफिनेटली हा किती असायला पाहिजे 45 असायला पाहिजे. येतोय बरोबर? येतोय का बरोबर? हा ज्याचं 89 आलाय 89 म्हटलं ना कोणीतरी त्याचं किती यायला पाहिजे सांगा. त्याचा हाफ केला आपण किती होणार 44.5 यायला पाहिजे. ओके ओके समजलं काय आहे? हो सर. ओके याच्यावरनं आपण एक कन्क्लुजन काय काढलं सांगा. इन्स्क्राईब अँगल इज इक्वल टू